भाऊ काही करत नाही, न ग्रह काही करत नाही, सगळ्याला कारणीभूत आहे मन. भागवतातला श्लोक हा 11व्या स्कंदातला. सगळेजण मांग म्हणजे मी म्हणतो. नायम जनो मे सुख दुःख हेतु, नायम जनो मे सुख दुःख हेतु, न देवतात्मा ग्रह कर्म काला, न देवतात्मा ग्रह कर्म काला, मन परंकारणमावनंती, मन परम कारणमामनन्ति, संसार चक्रम परिवर्तयद्यत्, संसार चक्रम परिवर्तयद्यत्. आता या भक्तायला म्हणून द्या बाबाच्या, तुम्ही भक्तचा पण तुम्ही माईक आहे तुमच्या जवळ, तुम्ही थांबा, यायला म्हणून द्या. नायम जनो मे सुख दुःख हेतु, नायम जनो मे सुख दुःख हेतुर. हे सगळं आपल्या मागे लागेल आहे बरं, खूप डोक्यात भरेला आहे. नाही बा शनीची 7.5 आहेत, त्याचं निवारण भगवान सांगून राहिले स्वतः की हे काहीच नाही म्हणून. आणि आपल्याला असं इतकं पक्क पशल आहे ते आपल्या पाठीमांग. शनी कोणाचा पोरगा आहे? कोणाचा पोरगा आहे शनी? सूर्याचा. सूर्याचा पोरगा. मग एक दोघांना जर भांडण करायचं असेल तर ते समय पाहिजे ना दोघांचं एकच. सूर्याचा पोरगा शनी आणि तो या झोपडपट्टीतल्या पोराला लागून राहिला, काही संबंध येऊन राहिला का? हे सगळं असंच आहे. याला खत पाणी घालतात आणि ते आपल्या पुढे आणतात की बा ते असंच आहे आणि ते चांदणी बुडी आहे आणि धड कसं आहे. चांदणी बुडीच कायची? चांदणी कुठी आपण कुठी? जास्त जाड जर लावला चुलीत तर दाय जाते बाबडी, महाराज सांगत असत. पण हे दुःखाला कारणीभूत हे काहीच नाही. दुःखाला कारणीभूत फक्त मनच आहे, आपलं मन. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. काही नाही. महाराज गुरुवारी वासुदेवजी महाराज हा श्लोक आवर्जून विद्यार्थ्यांना शिकवत. आम्ही शिबिरात शिकवला तरी एखादच आले की डबल शिकवत. हा एवढा श्लोक जरी आला तर आपल्या शिबिरातले पोरं हे लोक जे आहेत दुकानदार यायला सांगतील तर आम्ही हे असं वाचलं आणि तुम्ही म्हणता शनी आहे आणि ढमका आहे नसा आहे. चुकीचं आहे. शनी नाही न मंगळ नाही न काहीच नाही. ते लागत नाहीत आपल्याला, त्रास नाहीत देत. तुम्ही हा 3 खेप श्लोक म्हटला की नाही तुमचेही पाठ होते. तुम्हाला शांतते ना आवाज काढजा फक्त. नायम जनो मे सुख दुःख हेतु, नायम जनो मे सुख दुःख हेतु, न देवतात्मा ग्रह कर्म काला, न देवतात्मा ग्रह कर्म काला, मन परंकारणमावनंती, मन परम कारणमामनन्ति, संसार चक्रम परिवर्तयद्यत्, संसार चक्रम परिवर्तयद्यत्. स्पष्ट सांगितलं. नायक म्हणजे नाही, जनो मे म्हणजे जगाला, सुख दुःख हेतू सुखाला दुःखाला कारणीभूत, न देव तात्मा ग्रह कर्म काला, हे ग्रह कर्म याला कारणीभूत नाही. तर मग कोण कारणीभूत आहे? मन परंकार नमावनंती, संसार चक्रम परिवर्तयद्यत्. एवढा श्लोक जरी ध्यानात राहिला आणि एवढे शब्द जरी ध्यानात राहिले आपल्या, तरी बाबाची कृपा आपल्यावर पूर्ण. की हे काही नसते, हे यायची दुकानदारीसाठी लावलं हे. हो बाया अशा नाही नाही बाबा ते तसं सांगितलं ते तसं करावंच लागेल. नागबली हो आता ते नागबलीचं तर इतकं रोड आम्हाला. गुरुवारी महाराज सांगत नागबली म्हणजे आपल्या घरातला जीव जाणं आहे.
बली म्हणजे बलिदान करणं. किती हे आपल्या जवळचे म्हणतात तुम्हाला हे करावंच लागते. मग कुठे? नाशिक त्र्यंबकेश्वरले तिथं जातात. अशी रेन लागेला आहे आणि तो तोतून 5,000 यायला पाठवून देते. तो किती घेते ते त्याला माहित. आमच्या समोर नागबुद्धीची पूजा केली. मी मंदिरात हजर होतो त्र्यंबकेश्वरले. आता ही पूजा पाहूच आपण. पूजा केली अर्ध्या तासात. दक्षिणा काय देते पाहू. तर 2.5 लाखाची पोत दिली त्या बाईनं. 2.5 लाखाची. त्यानं बातच त्याची धोत्रात गुंडावली. हे सगळी दुकानदारी आहे. खरे संत सांगून गेले याच्या नांदी लागू नका. तुमचा उद्धार करणारे फक्त संत आहेत. संतच उद्धार करतील. आईले जेवढं मुलाचं हित माहीत आहे तेवढं येईल नाही बरं माहीत. हे तुमचं रगत पेणारे आहे. हे भागवतातले श्लोक वाचा. एकदा श्लोक म्हणा. नायम जनो मे सुख दुःख हेतू नायं जनो मे सुखदुःख हेतु न देवतात्मा ग्रह कर्म काला 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 मनःपरं कारणमावनन्ति मनः परं कारणमामनन्ति संसार चक्रम परिवर्तयद्यत् संसार चक्रं परिवर्तयद्यत्. सद्गुरुनाथ महाराज की की जय. आपला विषय निघाला रावण संपत्तीवान